मी आज बनवणार आहे मुगाचे डोसे। त्यासाठी मी मूग घेतली आहे, मिरची, कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी थोडंसं दही घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। रवा, दही, थोडंसं जिरं टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बॅटर मिक्सरमध्ये एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि एका साईडला तवा गरम करत ठेवायचा आहे आणि डोसा टाकायचा आहे। अशा प्रकारे डोसा करायचा, खूप छान लागतो, टेस्टी लागतो आणि दह्यासोबत तर खूपच छान लागतो। तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी। रवा टाकल्यामुळे जरा त्याला छान असा टेक्स्चर येतो आणि वरून थोडंसं तेल लावायचं, तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आता परतून घ्यायचं आहे। थोडंसं दही टाकलंय मी, दह्यामुळे पण छान लागतं, कलर छान येतो। आता झालेलं आहे, आता आपण हे परतून घेऊ। बघा किती छान कलर आला आहे आणि दह्यासोबत तर छान लागतं डोसा। आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता, किती पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता। आता हा डोसा झालेला आहे, एक साइड झालेली आहे। अशा प्रकारे आपले मुगाचे डोसे तयार झालेला आहे, मुगाचा डोसा तयार झालेला आहे। अशा प्रकारे डोसा तयार झालेला आहे। बघा किती छान कलर पण आला आहे। अशा प्रकारे मुगाचा डोसा तयार आहे। आता आपण नेक्स्ट परत करून घेऊया। थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आहे तव्याला, परत एक टाकायचा आहे डोसा। लहान मुलांना पण हा खूप आवडतो, तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। अशा प्रकारे आपले तयार झाले आहेत मुगाचे डोसे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब